आमदार आहे की जी आपल्या लोहा शहराच्या सभागृहाचं उद्घाटन समारंभाच्या दरम्यानमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपल्यावरती लोहा नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांच्यावरती हक्कभंग आणणार अशी सूचना केली. काय सांगाल, कसं बघताय? आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी त्या दिवशी हक्कभंग आणण्याबाबतीतलं आपली प्रतिक्रिया दिली. जरूर तो त्यांचा वैधानिक अधिकार आहे. त्यांनी त्याचा कशा प्रकारे उपयोग करायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. पण माझी त्यांना एक विनंती राहील की फक्त रोहा अष्टमी नगरपालिकेच्याच कार्यकारी सीओंवर ही हक्कभंगाची कारवाई किंवा त्याची हे न आणता प्रथमतः त्यांनी अलिबागच्या सुद्धा नगरपालिकेचे जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे पत्रिका छापल्या जातात, कशा प्रकारे प्रोटोकॉल पाळला जातो, राज्य शिष्टाचार पाळला जातो, याची सुद्धा माहिती त्यांनी घ्यावी. त्यामुळे जो निकष तो इतर नगरपालिकेला लावतील तोच रोह्याला लावावा. नाहीतर फक्त विरोधाला विरोध म्हणून जर ते होत असेल ते दुर्दैवी आहे. माझी त्यांना विनंती आहे की आपण त्या बाबतीतलं कारण ते लोकाभिमुख नेतृत्व आहे, ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, दूध का दूध पाणी का पाणी करणारे ते नेते आहेत. त्याच्यामुळे तो जो न्याय रोहा नगरपालिकेला लावतील तोच न्याय त्यांनी अलिबागला सुरुवातीला त्यांनी लावावा. पहिलं प्रथम तर अलिबागच्या सीओच्या विरुद्ध हक्कभंग आणावा. कारण अलिबागचा कार्यक्रम आधी झाला, तिथे तर कोणाचीच नावं नाही. मग खासदार तटकरे साहेबांचं सुद्धा नाव नाही, राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादांचं पण नाव नाही, मंत्री महोदय भरत शेठचं पण नाव नाही, आदित्यांचं सुद्धा नाव नाही, पत्रिका नाही, पत्रिकेवर पण नाही आणि पाट्यांवर पण नाही. तशाच प्रकारे आपण जर पाहायला गेलं तर त्यांच्याच मतदारसंघात पोलादपूरमध्ये झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुद्धा जर आपण पाट्या पाहिल्या तर प्रकाश आंबेडकर साहेब मंत्री आहेत, त्यांचं नाव आहे, भरत शेठचं नाव आहे, प्रवीण दरेकर साहेबांचं नाव आहे. मग तटकरे साहेबांच्या सुद्धा खासदारकीच्या मतदारसंघात पोलादपूर येतं, तिथे काय त्यांना डावलण्यात आलं. धैर्यशील दादांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये ते येतं, तिथं त्यांना धैर्यशील दादांना का डावलण्यात आलं. आदित्यताई सुद्धा रायगडचेच पालकमंत्री आहेत, म्हणजे त्यांना न्याय वेगळा आणि स्वतःला वेगळा असं दुटप्पीपणा त्यांनी करू नये, एवढीच माझी त्यांना विनंती आहे.